कामगार पक्षामध्ये कोणत्या मर्यादा होत्या आणि इथे तुम्हाला तो बदल झाला कोणत्या मर्यादा होत्या? मर्यादा अशा काही नव्हत्या, पण मी माझ्या कार्यकर्त्यांसाठीच मी हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना माझा प्रश्न आहे. ह्या ज्या आहेत शेतकरी कामगार पक्षातून यांनी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. प्रभाग 1 मध्ये हा एरिया येतो आणि असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केलेला आहे. हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश आहे. किती याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल? दीक्षाताईंच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यानं संपूर्ण या महापालिकेच्या हद्दीमध्येच आम्हाला एक मोठी ताकद मिळते. आपण पाहतो आहे की महंत जितेंद्र स्वामी महाराज स्वतः हे त्यांना भारतीय जनता पार्टीच्या या प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले. मला असं वाटतं की याच्यासारखी मोठी ही आमच्यासाठी उपलब्ध असू शकत नाही. या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हापासून पंतप्रधान झाले, या देशाच्या स्वाभिमानाचा हुंकार देशभर ऐकायला यायला लागलेला आहे. आपण पाहतोय देशभरामधली वेगवेगळी मंदिरं जी दुर्लक्षित होती, त्या मंदिरांची आता या ठिकाणी पुनर्बांधणी होते आहे. आपण पाहिलं कशा पद्धतीनं काशी विश्वनाथाचं मंदिर हे चांगल्या पद्धतीनं बनलेलं आहे. आपण पाहिलं सोमनाथ मंदिर कशा पद्धतीनं बनलेलं आहे. आपण पाहतोय उज्जैनचा महाकाल आता किती अतिशय विस्तीर्ण प्रमाणामध्ये आज आपल्या भाविकांना दर्शन देतो आहे. भारताच्या चारी दिशांना, या देशामधल्या तीर्थस्थानांना एक नवी झळाळी एका अर्थानं प्राप्त होते आहे. आणि आज भाविकांचा धर्मभावनेवरती विश्वास ठेवणाऱ्या, हा देश या संस्कृतीवर चालतो या विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या लोकांचा विश्वास दृढ होत चालला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी आज लोकांच्या मनामधली श्रद्धा ही जपणं, वाढवणं याला प्राधान्य भारतीय जनता पार्टीनं दिलेलं आहे. विकासाच्या बरोबरीनं या देशाच्या संस्कृतीची नाळ तुटता कामा नये यावर भारतीय जनता पार्टीनं लक्ष दिलं. आणि त्यामुळे विविध समाज आणि कदाचित असं मी म्हणेन, माफ करावं मला, दुर्लक्षित समाज, या समाजांना समाजाच्या मुख्य व्यासपीठात आणण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत आहेत, जे सगळ्यांना भावतं आहे. आणि म्हणून महंत स्वामी महाराज आशीर्वाद देत आहेत. तर त्यांच्याच समाजातल्या दीक्षाताई आज या प्रवाहामध्ये येत आहेत. त्या अधिक चांगलं काम करू शकते, मोठं काम करू शकते. आणि त्यामुळे या कामाचं आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांचं आम्ही स्वागतच करतो. आपल्याला माझा प्रश्न आहे. आपणच उल्लेख केला की सक्रिय कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्या अशा योजना आहेत की ज्यामध्ये अशा सक्रिय कार्यकर्त्यांना, महिला कार्यकर्ता म्हणून त्यांना वेगळं असं स्थान मिळेल किंवा त्यांना पुढे येण्यासाठी संधी मिळेल? खरं तर दीक्षाताईंचं काम जे आम्ही बघत होतो, राजकीय पटलावरून खाली बघताना आम्हाला नेहमी त्या कुठल्या पार्टीत आहेत यापेक्षा त्यांचा सामाजिक दृष्टिकोन आम्हाला नेहमी भावणारा होता. प्रत्येक समाज घटकाला बरोबर घेऊन त्याचा उद्धार केला पाहिजे या भावनेतनं नेहमी त्या काम करत होत्या. अहवाल त्यांचा आपण बघितला, त्यावर जर का दृष्टिक्षेप टाकला तर प्रत्येक समाज घटक, मग युवा शक्ती असेल, मातृशक्ती असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, या प्रत्येकासाठी त्यांनी उत्तम कार्य केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आरोग्य विषय असेल, शिक्षण विषय असेल, आश्रमशाळा असतील, या प्रत्येक विषयात त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. मग जर का अशा काम करणाऱ्या व्यक्तीची गरज ही समाजाला असते, पण मग या विचारधारेशी पूरक पक्ष कुठला, तर साहजिक आहे भारतीय जनता पार्टी. कारण राष्ट्रप्रेमाची भावना घेऊन काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्यामुळे त्यांची विचारधारा ही भारतीय जनता पार्टीशी कायमच मिळती जुळती राहिलेली आहे. त्यामुळे राईट पर्सन इन रॉंग पार्टी अशा पद्धतीनं हा प्रवास होता. त्यांनी आता सुधारणा केलेली आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आणि प्रवासात आलेले आहेत. मला खात्री आहे की महिलांच्या कल्याणासाठी आणि प्रत्येक समाज घटकाच्या कल्याणासाठी त्या ताकदीनं काम करतील. अनेक योजना मातृशक्तीसाठी आहेत. म्हणजे मग MSMEच्या माध्यमातून मातृशक्तीला बळ देण्यासाठी अनेक योजना, त्यासाठी लोन, त्यासाठी त्याच्यावर असणारी सबसिडी, आमच्या बचत गटांनी त्या ठिकाणी ताकदवर व्हायला पाहिजे यासाठीची त्याला सबसिडी, अशा अनेक योजना आहेत. योजना त्या समजून घेतील आणि सरकार आणि महिला, सरकार आणि युवा यातला दुवा बनण्याचं काम दीक्षाताई नक्की करतील. आणि सरकारची जी काही विकासाची गंगा आहे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवतील ही आम्हाला खात्री आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जेव्हा प्रवेश होतात त्याच्यावर आरोप केले जातात, त्याविषयी तुम्ही बोलू शकाल का? आरोप प्रत्यारोप हा निवडणुकीचा आणि राजकारणाचा भाग आहे. त्याला आपण कुठल्या चष्म्याने बघायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आज जर का विकासाच्या प्रवाहामध्ये एखादी व्यक्ती सामील होणार असेल आणि जर का त्याचं आम्ही स्वागत करणार असू, त्याला सकारात्मक अर्थाने बघितलं पाहिजे.
एखाद्या पक्षातून कोणी निघून गेलं म्हणून त्यांनी नकारात्मक बोलणं हे साहजिक आहे, पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये एक चांगली व्यक्ती, चांगलं व्यक्तिमत्व आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारधारेने प्रेरित असं व्यक्तिमत्व जर सहभागी होतं आहे, प्रशांत ठाकूरजी, आम्ही सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. भविष्य काळामध्ये हे नेतृत्व या विभागाच्या विकासासाठी खूप ताकदीनं काम करताना आपल्याला दिसेल. एक शेवटचा प्रश्न जाता की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4ही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. दीक्षा जाधव यांच्या समर्थकांना जर आवाहन करायचं झालं या पार्श्वभूमीवर काय करावं? मी सर्व दीक्षाताईंच्या सगळ्या समर्थकांना, त्यांच्यासोबत आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन की त्यांनी भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचं काम करावं. भारतीय जनता पार्टीची ताकद त्या वाढवतील, त्यांचे समर्थक वाढवतील. साहजिकच आहे, तितक्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि त्या माध्यमातून सर्व या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, विकासाची कामं ही हक्कानी करून घेणं, हे काम त्यांचं निरंतर यापूर्वी चालू होतं, याही पुढच्या कालावधीमध्ये त्या चालू ठेवू शकतो. धन्यवाद. जय